नमस्कार. आतापर्यंत आपण पाहिलं की आपण कॅनव्हाच्या सहाय्यानं लेसन प्लॅन टेम्पलेट्सच्या मदतीनं लेसन प्लॅन कसं तयार करू शकतो, वर्कशीट्स कशा तयार करू शकतो किंवा इतर साहित्य कसं तयार करू शकतो. आता शिक्षक म्हणून काम करत असताना बऱ्याचदा आपल्याला ई कंटेंट तयार करायचा असतो. ई कंटेंट किंवा ई आशय तयार करणं म्हटलं की आपल्याला थोडीशी भीती वाटते किंवा आपण ते कसं तयार करायचं याबद्दलच्या काही शंका असतात. ई आशय तयार करणं म्हणजेच इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साह्यानं आपला आशय विद्यार्थ्यांसमोर मांडायचा. मग आपण तो मांडत असताना प्रेझेंटेशनच्या स्वरूपात म्हणजेच सादरीकरणाच्या स्वरूपात मांडायचा आहे का माहितीच्या स्वरूपात मांडायचा आहे. जर आपल्याला प्रत्यक्ष वर्गात सादरीकरण करायचं असेल, आपल्या आशयाचं ई सादरीकरण करायचं असेल तर आपण प्रेझेंटेशन्स कॅनव्हामध्ये होम टॅबवर आपल्याला या रिकमेंडेड मध्ये प्रेझेंटेशनचा वापर करायला मिळतो. मग हे सादरीकरण आपण वर्गात पण दाखवू शकतो किंवा विद्यार्थ्यांना आपल्या गुगल क्लासरूमला किंवा इतर प्लॅटफॉर्मवर शेअर पण करू शकतो. तसंच जर आपल्याला आपलं कंटेंट, आपला आशय माहितीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर इन्फोग्राफिक म्हणजेच माहितीची एक छोटीशी पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. तर आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण कॅनव्हाचा वापर करून प्रेझेंटेशन्स कशी तयार करायची, जसं आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करतो तशी प्रेझेंटेशन्स कशी तयार करायची हे समजून घेणार आहोत. मग आपण आता प्रेझेंटेशन्स मध्ये गेलेलो आहोत. कॅनव्हाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर होम टॅब मध्ये प्रेझेंटेशन्स होतो, तिथं आपण गेलेलो आहोत. आणि मग प्रेझेंटेशनवर गेल्यानंतर आपल्याला जसं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये काम करता येतं तसंच इथे सुद्धा काम करता येतं. इथे सुद्धा आपल्याला स्लाइड्स मिळतात. आता इथे फक्त स्लाइडच्या ऐवजी पेज हा शब्द वापरलाय त्यांनी, पण त्याच प्रकारे इथे सुद्धा काम करता येतं. आता या डाव्या पेनचा वापर जास्त प्रभावीपणे आपल्याला करता येईल. टेम्पलेट्स सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलेले आहेत. टेम्पलेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या टेम्पलेट्स दिलेले आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटेशन्स, अगदी सोप्या प्रकारची प्रेझेंटेशन्स, एज्युकेशनल शैक्षणिक प्रेझेंटेशन्स, इव्हेंट्स किंवा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी केलेली प्रेझेंटेशन्स, ब्रेनस्टॉर्म बुद्धिमंथनासाठी दिलेली प्रेझेंटेशन्स, मार्केटिंगसाठी दिलेली प्रेझेंटेशन्स, कंपनीसाठी दिलेली प्रेझेंटेशन्स, क्रिएटिव्ह प्रेझेंटेशन्स, वेगवेगळ्या प्रकारची प्रेझेंटेशन्स इथे दिलेली आहेत. आपल्या आशयाला अनुसरून आपण या टेम्पलेटचा वापर करू शकतो. आता कुठली टेम्पलेट घ्यावी यासाठी आपण इथे सर्च सुद्धा देऊ शकतो. समजा मला जर इंग्लिशचा तास घ्यायचा असेल तर इंग्लिश लेसन्स असा मी जर सर्च दिला तर इंग्लिश लेसनला अनुसरून असलेल्या वेगवेगळे टेम्पलेट्स आपल्याला इथे दिसतात. बघा किती काम सोपं झालेलं आहे. आता आपल्याला अगदी स्क्रॅच पासून किंवा अगदी शून्यातून तयार करायची गरज नाही. तसं जर करायचं असेल तर ब्लँक टेम्पलेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता जी इथे तुम्हाला दिसते. पण त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आशयानुसार उपलब्ध असलेल्या कॅनव्हामध्येच उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या टेम्पलेटचा वापर करू शकता. आता ह्या टेम्पलेट्स तुम्हाला पाहायच्या आहेत. या टेम्पलेट्स मध्ये किती पेजेस आहेत तुम्हाला पाहायचे आहेत. आता एक उदाहरण दाखल आपण इथे घेऊयात की समजा लर्निंग फ्रॉम होम. ओके, आता इथे मला दिसतंय अप्लाय ऑल 9 पेजेस. या लर्निंग फ्रॉम होम या प्रेझेंटेशन मध्ये 9 पेजेस आहेत आणि हे 9च्या 9 पेजेस मला घ्यायचे असेल तर मी अप्लाय ऑल 9 पेजेस म्हणेन. जर मला फक्त पहिलंच पेज घ्यायचंय तर मी फक्त पहिल्याच पेजवर क्लिक करीन किंवा फक्त दुसरंच पेज घ्यायचंय तर दुसरं पेज घेईन आणि मग नंतर आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण ऍड पेज करून याच्यात पेजेस वाढवू शकतो. आता मी तात्पुरतं अप्लाय ऑल 9 पेजेस म्हणतो. अप्लाय ऑल 9 पेजेस म्हटल्यानंतर इथे आपल्याला दिसेल पेज 1च्या खाली पेज 2 दिसतंय, त्याच्या खाली गेले की पेज 3 दिसतंय. म्हणजे अख्खच्या अख्खं प्रेझेंटेशन टेम्पलेटच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे. आता अ स्टुडंट्स गाईड टू लर्निंग फ्रॉम होम हा आशय मला नकोय, मला माझा आशय इथे टाकायचा आहे. तर नेहमीप्रमाणे आपण कॅनव्हामध्ये जसं काम करतोय त्याच्यावर फक्त क्लिक करूयात, डबल क्लिक करून आपण आपला आशय इथे टाकूयात. आता समजा मला पोएम शिकायची डॅफोडिल्स. ओके, अ स्टुडंट्स गाईड टू हा शब्द सुद्धा मला नकोय. लेट्स लर्न
आणि आपली पहिली स्लाइड जवळजवळ तयार आहे. पण जवळजवळ तयार आहे म्हटलं आपण, सगळी तयार झाली नाहीये का, तर या शब्दांना अनुसरून माझी ही चित्र नाहीयेत, मला ही चित्र नकोय. तर मी काय करू शकतो, जी चित्र नकोय त्याच्यावर क्लिक करायचंय, राईट क्लिक करून आपण ते चित्र काढून टाकू शकतो. आता मला ही दोन चित्र नको वाटतायत, मी त्यांना राईट क्लिक करून डिलीट क्लिक केलं, ही चित्र निघून गेली. आता मला वाटतं हे चित्र इथे नको आहे, मला ते चित्र खाली पाहिजे, तर आपण ते वेगळ्या ठिकाणी ठेवू शकतो. आता डॅफोडिल फुलांबद्दल कविता आहे समजा, तर मी फोटोज मध्ये जाऊन इथे सर्च देऊ शकतो डॅफोडिल्स, आणि लेट्स चेक आपल्याला डॅफोडिल्सची चित्र मिळतात का. पहा इथे कॅननने आपल्यासाठी खूप सारं काम करून ठेवलेलं आहे. इथे चित्र आहेत तयार, ती चित्र आपण घेऊ शकतो. बरोबर. आता आपण पहिली स्लाइड आपली जवळजवळ तयार झालेली आहे. ओके, आता पुढच्या स्लाइडवर जाऊयात आपण आणि या कवितेला अनुसरून असलेला आशय टाकायला सुरुवात करूयात. आता मला असं वाटेल की नकोय, मला हा विशिष्ट आशय नकोय, आपण तो डिलीट करू शकतो. आपल्याला एखादा नवीनच आशय टेक्स्टच्या स्वरूपात हवा असेल तर आपण या डाव्या पेन मधल्या टेक्स्टवर क्लिक करून कोणत्या प्रकारचं टेक्स्ट हवंय, हेडिंग हवंय का, सब हेडिंग हवंय का, हे आपण निवडू शकतो आणि त्या प्रकारे त्या निवडीनुसार आपण इथे आशय मिळवणार आहोत, तो टेक्स्ट मिळवणार आहोत. आता बघा, मी ऍक्शन या शब्दावर क्लिक केलं होतं, या इथे क्लिक केलं होतं की लगेच इथे तो टेक्स्ट बॉक्स आलेला आहे. मला हा शब्द काढून टाकायचा आहे, मी त्याच्यावर फक्त डबल क्लिक करणार आहे आणि तिथे मला जे शब्द हवे आहेत स्टॅन्झा 1, ओके, आणि ते शब्द आपण टाकले. आता हे टाकल्यानंतर मला वाटतं की ह्याचं साईज फार मोठा आहे, हे बसत नाही नीट. आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट करून जसं आपण नियमितपणे काम करतो पॉवर पॉइंट मध्ये किंवा वर्ड मध्ये, तशाच प्रकारची मदत सहाय्य इथे दिलेलं आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या प्रकारे इथे आपण बदल करून घेऊ शकतो. बघा इथे मी 100 साईज टाकलेली आहे, मला ती पुरेशी वाटते. इथे स्टॅन्झा 1 आणि मग खाली आपण पाहिजे तर इथे स्टॅन्झा टाईप करू शकतो. अशा प्रकारे आपण या स्लाइड्स एडिट करू शकतो, या प्रत्येक स्लाइडवर माहिती बदलू शकतो. आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, आपण कदाचित हे वर्गात वापरू, मग आपण ऑडिओ टाकू शकतो. एखाद्या स्लाइडवर आपल्याला ऑडिओ पाहिजे असेल तर ऑडिओ टाकू शकतो आणि मग इथे फ्लॉवर सॉंग्स, समजा मला कुठला जो सर्च टाकायचा तो इथे टाकला आणि मला वाटलं की अमुक अमुक संगीत फार छान आहे, पण तुम्हाला ते दिसेल इथे प्रो म्हणून दिसतंय, जिथे जिथे हा मुकुटाचं चिन्ह दिसतं, प्रो दिसतं, ते प्रीमियम व्हर्जन असते, त्यामुळे ते आपण घेऊ शकत नाही. जे फ्री आहे ते घेऊ शकतो. जे फ्री आहे ते आपण घेऊयात. याच्यात आपल्याला शोध घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे फ्री म्युझिक जे असेल ते घेता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला व्हिडिओज पण घेता येतील. बरोबर, इथले आपण व्हिडिओज पण याच्यात इनकॉर्पोरेट करू शकतो, वापरू शकतो. तो व्हिडिओ इथे आपल्याला मिळू शकतो. बघा इथे तुम्हाला लगेच व्हिडिओ आलेला दिसेल. बरोबर, आणि जो आशय नकोय तो आपण काढून टाकू, जो आशय हवा आहे तो आपण एडिट करून टाकू शकतो. अशा प्रकारे आपण एक एक स्लाइड ऍड करू शकतो. इथे डाव्या पेन मधल्या बहुतांश गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. आपल्या पीसी वर असलेले फोटोज असतील तर ते फोटोज आपण घेऊ शकतो, अपलोड करू शकतो. अपलोड्स मधून आपण ते अपलोड मीडिया मध्ये ते फोटोज, इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, ऑडिओ असेल ते अपलोड करू शकतो. फोटोज इथे जे आहेत तेच वापरू शकतो. वेगळे एलिमेंट्स आहेत, अतिशय इंटरेस्टिंग आहेत. एकदा तुम्ही या एलिमेंट्स मधनं जाच. या एलिमेंट्स मध्ये तुम्हाला दिसेल की फीचर्ड एलिमेंट्स आहेत, म्हणजे सतत वापरलेली एलिमेंट्स आहेत. लाईन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा, वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स, मग त्रिकोण, चौकोन, वर्तुळ वगैरे वेगळ्या प्रकारचे शेप्स इथं आहेत. फ्रेम्स आहेत. फ्रेम म्हणजे आपण दिलेल्या शब्दांना किंवा चित्रांना बाहेरून फ्रेम मिळणार आहे. तसंच स्टिकर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची स्टिकर्स उपलब्ध आहेत इथे कॅनव्हा मध्ये. आपण चार्ट सुद्धा टाकू शकतो बरं का. आपण एखादा माहिती पर इथे समजा मला चार्ट हवा असेल तर मी इथे चार्ट टाकू शकतो आणि मग या चार्ट वर असलेली माहिती लगेच तुम्हाला इथे दिसेल. इथे माहिती दिसतीये. जो चार्ट आपण वापरतो आहोत
त्या चार्ट वरची माहिती आपण एडिट करू शकतो. इथे ज्या प्रकारे आपण बदल करू, समजा इथे 10 केलं तर लगेच इथे स्तंभांमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसणार आहे. जी काय माहिती आपण एडिट करू ती लगेच इथे बदल होऊन आपल्याला दिसणार आहे. या संख्यांनुसार स्तंभ पण बदललेले दिसतील. बघा, म्हणजे एलिमेंट्स मध्ये आपल्याला चार्ट्स, ग्रिड्स, लाईन्स, ग्रिड लाईन्स, फीचर्ड व्हॅल्यू, काही गोष्टी, आता करोना व्हायरस सध्या चालू आहे तर त्याच्याबद्दलची चित्र, पानांची, फळांची, प्राण्यांची कुठली चित्र, या एलिमेंट्सला तुम्हाला एक्सप्लोर करायचंय, शोध घ्यायचा. तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनला अतिशय देखणं सुंदर करण्यासाठी हे एलिमेंट्स वापरता येतील. त्याच प्रकारे व्हिडिओज वापरता येतील. बॅकग्राऊंड बदलता येईल. तुम्हाला इथे दिसेल बॅकग्राऊंड मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा बॅकग्राऊंड बदलता येईल. तुम्हाला दिसेल पिंक, गुलाबी रंगाची बॅकग्राऊंड दिसते. समजा मी आता ही बॅकग्राऊंड वापरली तर बघा, या स्लाइडला गुलाबी बॅकग्राऊंड आहे पण या स्लाइडला मात्र हिरवी बॅकग्राऊंड आहे. आपल्याला हवी असलेली बॅकग्राऊंड आपण निवडू शकतो. वेगळ्या फोल्डरमध्ये ही माहिती ठेवू शकतो. फाईलमध्ये गेल्यावर आपल्याला क्रिएट न्यू डिझाईन, रूलर्स, गाईड्स, जसं आपण प्रेझेंटेशन मध्ये काम करतो की नाही, बहुतांश तसंच इथं सगळं करायला मिळतं. फायदा हा आहे की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी रेडीमेड मिळतात फ्रेम्सच्या सहाय्याने. फाईलमध्येच डाउनलोड हा एक ऑप्शन आहे. आपण हे प्रेझेंटेशन डाउनलोड करू शकतो. आपल्या पीसीवर डाउनलोड करायचं असेल तर आपण हे डाउनलोड करू शकतो. किंवा मग प्रेझेंट, आपण डायरेक्टली हे प्रेझेंट, जसं स्लाइड शोला जातो तसं आपण स्लाइड शोला जाऊन हे प्रेझेंटही करू शकतो. या प्रकारे आपण कॅनव्हाचा वापर करून, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वापरायच्या ऐवजी कॅनव्हाचा वापर करून अतिशय थोड्या कालावधीमध्ये आपली प्रेझेंटेशन, आपली सादरीकरणं तयार करू शकतो. तर या ट्युटोरियलमध्ये आपण पाहिलं ई कंटेंट कसा तयार करायचा, प्रेझेंटेशनच्या स्वरूपात आपला ई कंटेंट कसा तयार करायचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ई कंटेंट इन्फोग्राफिकच्या स्वरूपात कसा तयार करायचा हे अभ्यासणार आहोत.